हॅलो फ्रेंड्स, तुम्ही सगळे कसे आहात? तर आपण आज स्पेशल अंडा करी बनवणार आहोत। तर इथे मी 6 अंडी बॉईल करून घेतलेली आहेत। इथे मी 2 चिरलेले कांदे, थोडी हिरवी कोथिंबीर, 2 टोमॅटोज, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक हे आपल्या हिशोबाने घ्यायचे आहे। तर इथे बघा, आता मी सुकं खोबरं अर्धी वाटी घेतलेलं आहे। आता हे सगळं आपलं व्यवस्थित आहे। तर चला पुढे बघूया काय करायचं आहे। तर इथं मी तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे कांदा थोडा लाल होस तर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता हे आपलं भाजून झालेलं आहे। तर याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। आता टोमॅटोला बी हलकंसं थोडं भाजून घ्यायचं आहे। आता हे आपलं भाजून झालेलं आहे। तर याच्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या याच्यात टाकायच्या आहे, जेणेकरून हिरव्या मिरच्याने खरंच भाजीला चांगली चव येते। आता याला बी याच्यात भाजून घ्यायचं आहे। आता हे आपलं भाजून झालेलं आहे। तर याच्यात अद्रक आणि लसूण ॲड करायचं आहे। आता हे ॲड केल्यानंतर याला बी चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जास्त ब्राऊन पण नाही होऊ द्यायचं आहे, हलकंसं आपल्याला याला भाजायचं आहे। आता हे आपलं भाजून झालेलं आहे। तर याच्यात आपण कोथिंबीर टाकूया आणि कोथिंबीरलाही चांगलं भाजून घेऊया। आता हे आपलं तयार झालेलं आहे। तर पुढे इथं मी त्याच तव्यावर सुकं खोबरं जे आपण घेतलेलं होतं ते तव्यावर टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून याला बी थोडं हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर हे आपलं भाजून झालेलं आहे। तर आपण मिक्सीच्या जारमध्ये हे सगळं बारीक वाटून घेऊया। तर हे या पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे। तर इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आता याच्यात मी 3 माप तेल टाकत आहे। तर तुमच्या हिशोबाने तुम्ही तेल घेऊ शकता, जास्त कमी पण करू शकता। तर याच्यात आता मी थोडासा शहाजिरा आणि 1 दालचिनीचा तुकडा याच्यात टाकलेला आहे आणि हे थोडं वेळ तडतडू द्यायचं आहे। आता हे चांगलं तडतडून झालेलं आहे। तर याच्यात 2 तेजपत्ता मी टाकणार आहे। आता 2 तेजपत्ता टाकल्यानंतर आपण वाटून घेतलेली सामग्री होती ते या तेलात आपल्याला टाकायचे आहे। आणि तेलात याला चांगलं मिक्स करून थोडं हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर हे आपल्या भाजून झालेलं आहे। तर याच्यात आपण आपल्या हिशोबाने मिरची मसाला ॲड करायचा आहे। तुम्ही तिखट खात असाल तर थोडं जास्त टाका आणि कमी खात असाल तर थोडं टाका। मी थोडं जास्त टाकलेलं आहे। आता याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मंद आचेवर याला 2 मिनटं शिजवायचं आहे। आणखी थोडं मी याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि 2 मिनटं ह्याला शिजवलं आहे। तर हे बघा, हे चांगलं तेल सोडलेलं आहे। तर याच्यात मी 1 चम्मच धना पावडर आणि 1 चम्मच मीठ याच्यात टाकलेलं आहे। हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे ग्रेव्ही आपली व्यवस्थित तयार झालेली आहे। तर पुढे आपण जी अंडी घेतली होती त्या अंड्याला या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे, कारण की मीठ मिरची या अंड्यात व्यवस्थित जाईल आणि आपला अंडा चवदार लागेल। त्यामुळे या पद्धतीने त्याला कट करायचं आहे। हे बघा, मी हे अंडे सगळे या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। तर आपली ग्रेव्ही व्यवस्थित तयार झालेली आहे। तर त्याच्यात आपल्याला ही अंडी सोडायची आहेत।
आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे चांगलं मिक्स केल्यानंतर 2 मिनिट याला मंद आचेवर शिजवायचं आहे, कारण की याच्यात मीठ मिरची व्यवस्थित लागेल। आता हे आपण 2 मिनिट शिजवलं आहे, तर याच्यात आपल्या हिशोबाने आपण पाणी टाकू शकता। हे बघा, ह्या हिशोबाने मी अंडा करी तयार केलेली आहे। आता याला चांगली उकळी फुटोस तर आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या रेसिपीला तरी येईल। आणि थोडंसं याच्यात कोथिंबीर टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मंद आचेवर शिजवल्यानंतर चव पण येते भाजीला आणि तरी पण येते आणि दिसायला पण रेसिपी खूप सुंदर दिसते। तर हे बघा फ्रेंड्स, आपली रेसिपी फायनली तयार झालेली आहे। आपल्याला माझी ही अंडा करी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी असे व्हिडिओ तुमच्यासमोर आणत राहील। तर फ्रेंड्स, हे बघा, आपली रेसिपी फायनली तयार झालेली आहे। तुम्ही भाकरी चपातीसोबत याला खाऊ शकता। खूप टेस्टी आणि यमी लागते। तर एकदा हे नक्की ट्राय करून बघा आणि कॉमेंटमध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी बनली। थँक्स फॉर वॉचिंग।